नमस्कार मित्रांनो, मी धनश्री तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्ही पण या व्हिडिओला क्लिक केलेला आहे म्हणजे तुम्हालाही एक यूट्यूबर बनायचं आहे, पण बिना चेहरा दाखवता, बरोबर ना? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुमच्या खूप माहितीचा आहे। बघा, प्रत्येकाला म्हणजे असं वाटतं की मी फेस म्हणजे कॅमेरा समोर एवढा कम्फर्टेबल बोलू शकणार नाही स्टार्टिंगला, किंवा मला एवढा कॉन्फिडन्स नाहीये स्वतःवर आणि अशा बऱ्याचशा गोष्टी, बरोबर? तर आज तुमचं इथे मी सोल्युशन देणार आहे। जर तुम्हाला कॉन्फिडन्स नाहीये तर सरळ बॅक कॅमेरा घ्या, एक ट्रायपॉड आणि मोबाईलनी स्टार्ट करा। बघा, तुम्हाला खूप छान सपोर्ट पण मिळेल। आणि असं प्रत्येकाला वाटतं की अरे आम्ही फेस नाही दाखवलं तर आमचे व्हिडिओ कोण बघणार, पण असं नाहीये। आज यूट्यूबवर असे बरेचसे चॅनल आहेत जे बिना त्यांचा चेहरा दाखवता चालू आहेत आणि चांगलं रेव्हेन्यू ते जनरेट करत आहेत यूट्यूबमधूनच। त्यामुळे फ्रेंड्स, तुम्ही पण करू शकता। असं काहीच नेगेटिव्ह मनात आणू नका आणि चॅनलला सुरुवात करा। तर तुम्ही असे कोणते चॅनल स्टार्ट करू शकता, पण तुम्हाला या हे असे चॅनल चालू करण्यासाठी एक तर कोणत्या तरी व्यक्तीची गरज असेल, किंवा सेकंड म्हणजे ट्रायपॉडची गरज असेल, बरोबर? व्यक्ती तर प्रत्येक वेळेस अवेलेबल नसतो, त्यामुळे मी तरी सजेस्ट करेल की तुम्ही ट्रायपॉड घ्या। आणि तुम्हाला स्वस्त ट्रायपॉड पाहिजे असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, चेक करायला विसरायचं नाही। पुढे आता आपण पुढे जाऊयात की बघा, सगळ्यात पहिलं आणि खूप फेमस जे चॅनल गाजलेलं आहे ते मी तुम्हाला सजेस्ट करेन, ते म्हणजे स्टोरीचं चॅनल। जर तुम्हाला चांगल्या स्टोरी लिहिता येत असेल, पण इथे कॉपी करायचं नाहीये, कोणत्या चॅनलवर जाऊन तुम्हाला इथे कॉपी करायचं नाहीये। तुमचं स्वतःची स्टोरी, स्वतःचं कंटेंट, किंवा एखाद्या बुकचं, आता समजा तुम्हाला कोणतं तरी बुक जे तुम्ही रीड केलंय ते तुम्हाला दाखवायचंय, तर ते बुक तुम्ही PDF करून ते तुम्ही एक्सप्लेन पण करू शकतात। हे असं चॅनल तुम्ही स्टार्ट करू शकतात। त्यानंतर तुमच्यामध्ये काहीतरी कला असेल, जसं की मेहंदी, रांगोळी, एम्ब्रॉयडरी, किंवा स्टिचिंगचे क्लासेस, ब्लाऊज, ड्रेसेस, यातलं काहीही तुम्ही जे आहे ते व्हिडिओवर दाखवू शकता। तुमच्या यूट्यूबच्या व्हिडिओवर तुम्ही दाखवू शकता तुमचा बॅक कॅमेराने। पण ते कसं, तुम्ही तुमचं काम करायचं। आता मेहंदी रांगोळीमध्ये थोडं वेगळं आहे। आता जे तुम्ही ब्लाऊज वगैरे शिवता, ड्रेसेस शिवणार आहात, लेहंगा वगैरे शिवणार आहात, तर त्यासाठी तुम्ही काय करायचं, तुमचा कॅमेरा चालू करायचा आहे, अशा पोझिशनमध्ये कॅमेरा चालू करायचा आहे। या साईडला तुम्ही वर्क करायचं आहे, तुमचं जे पण वर्क आहे ते सर्व शूट होईल। आणि इनशॉट या ॲपचा यूज करून तुम्ही ते सिम्पलमध्ये कटआउट करून व्यवस्थितपणे ते म्हणजे एक व्हिडिओ बनवू शकता। आणि नंतर त्याला व्हॉइस ओव्हर करा किंवा म्युझिक द्या। म्युझिक कशी द्यायची हे पाहिजे असेल तर मला कमेंट करा, मी तो व्हिडिओ घेऊन येईल, ठीक आहे? आता हे मी सांगितलं शिलाई मशीन वगैरे त्याबद्दल। या व्यतिरिक्त तुम्ही ब्युटी पार्लर, जे पण तुम्हाला येतं, ब्युटी पार्लर म्हणजे तुमचं स्वतःचं पार्लर असेल तर तुम्ही ते पण करू शकता। पण त्यासाठी कसं चेहरा दाखवण्याची गरज असते कधी कधी, बट प्रत्येक वेळेस नसते, तर तुम्ही ते तसं तुमचं अकॉर्डिंग फिक्स करा। मेहंदी रांगोळीची आवड असेल तर मेहंदी तुमच्या हातावर स्वतःचा हात घ्या, असा कॅमेरा ठेवा, असा हात ठेवा आणि सर्व काही ते शूट होणार। आणि नंतर लगेच जसं तुमचं व्हिडिओ काढून झालं, नंतर लगेचच क्लीन करा, म्हणजे ती जी मेहंदीची डिझाईन आहे तुमच्या हातावर येणार पण नाही आणि ती मेहंदी परत रियूजमध्ये येईल, ठीक आहे? एवढं मी डिटेलमध्ये सांगते, पण एवढं तुम्हाला बहुतेक कुठल्या चॅनलवर मिळणार नाही, तर चॅनलला नवीन असाल फ्रेंड्स सबस्क्राईब पण करून घ्या। तर बघा, एवढे तर आयडियाज मी दिले। तर त्यानंतर एम्ब्रॉयडरी असते, सेम तसंच मॅक्रॉनीचे जे कामं असतात ते पण तसंच झालं, ते पण तुम्ही दाखवू शकता। म्हणजे तुमच्या जर कोणती एक्स्ट्रा कोणती जर कला असेल तर तुम्ही ते दाखवू शकता, ठीक आहे? आणि प्रत्येकाला म्हणजे बघा, आपल्या डोक्यात पहिला हा विचार होता, आता मी हा व्हिडिओ बनवताना माझ्या डोक्यात हा विचार होता, अरे या व्हिडिओची गरज कोणाला आहे का? पण खरंच व्हिडिओची गरज असते, प्रत्येक एका व्हिडिओची गरज असते, कारण आपल्याकडे जे नॉलेज आहे ते समोरच्याकडे त्याच पद्धतीने असेल असं नाही। त्यामुळे तुम्ही कोणतेही व्हिडिओ फक्त चांगल्या फॉर्ममध्ये, चांगलं एडिटिंग करा, चांगलं व्हॉइस द्या, तुमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचला तर बस तुमचं चॅनल झालं ग्रो असं समजा। आणि बघा, असल्या व्हिडिओला थोडासा टाइम लागतो, स्टोरी वगैरे तरी पटकन होतात, पण जे रांगोळी वगैरे असं थोडासा वेळ द्या आणि थोडं चांगलं काढण्याचा प्रयत्न करा। म्हणजे असं नाही की सुरुवातीला तुमच्याने चांगलं होईल, पण तरी तुमचं बेस्ट देण्याचा तुम्ही प्रयत्न करा। व्हिडिओ किती लॉंग होईल याचा विचार करू नका, तुम्ही तुमचं बेस्ट देण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे? असे बरेचसे तुमच्याकडे ऑप्शन्स येतात। त्याच्यानंतर म्हणजे तुम्हाला बघा, प्रत्येक तुमच्यामध्ये काय कला आहे ते घेऊन तुम्ही पुढे जर गेला तर तुम्ही खूप पुढे जाऊ शकता। आता तुम्ही एखाद्याला जर बघितलं तर मेहंदीचं चॅनल खूप पुढे चाललंय, तुम्ही मेहंदी काढायला लागलात, तुम्ही 2 व्हिडिओ बनवणार, 4 व्हिडिओ बनवणार, पण नंतर तुम्हाला प्रश्न पडणार, मी आता कुठे आणू पुढून, बरोबर की नाही? तर असं तुम्ही काही करू नका, तुमच्याकडे जी कला असेल तीच कला तुम्ही कंटिन्यू।
आणि या व्यतिरिक्त तुम्ही साडी ड्रेपिंग पण दाखवू शकता. म्हणजे कसं इथून खालचा जो भाग असतो तो तुम्ही व्हिडिओ शूटमध्ये घ्या, फेस तुमचा न दाखवता. तुम्ही साडी ड्रेपिंग पण आहे, नऊवारी साडी आहे, साधी साडी आहे. आजकालच्या मुलींना साडी व्यवस्थित नेसता येत नाही, त्याबद्दलच्या टिप्स देऊ शकता. किचन टिप्स देऊ शकता. कुकिंग चॅनल बेस्ट आहे, म्हणजे विदाऊट फेससाठी पण कुकिंग चॅनल पण बेस्ट आहे. बेकिंग आहे, कुकिंग आहे, हे दोघं जर तुम्हाला मिक्स नसेल कारण तुम्ही फक्त बेकिंग दाखवा, फक्त केक्स वगैरे दाखवा. कुकिंग असेल तर फक्त तुम्ही वेगवेगळ्या रेसिपी सांगा, किचन रिलेटेड टिप्स सांगा. आणि एवढंच नसेल तर लास्टचा ऑप्शन असा की तुम्ही घरात जे पण डेकोरेशन आहे ते तुम्ही दाखवू शकता. तुमचं बाल्कनी डेकोर आहे, बेडरूम डेकोर आहे, हॉल डेकोर आहे किंवा क्लिनिंग आहे. प्रत्येक वेळेस तुम्ही रोज कुठून डेकोर करणार, पण आठवड्यात 1 ते 2 व्हिडिओ अपलोड करा. आणि बॅक जे आपण म्हणजे विदाऊट फेसचे जे व्हिडिओ असतात अशा टाईपचे ते तुम्ही आठवड्यातून 2दा टाकले तर तरी पण चालतात, कारण त्यामध्ये तुमचा व्हॉइस जर चांगला असेल आणि एडिटिंग चांगलं असेल तर इट्स ओके. पण शॉर्ट्स तुम्ही जास्त अपलोड करा म्हणजे सबस्क्रायबर पण वाढतील. आणि या व्यतिरिक्त अजून जर तुम्हाला काही टिप्स हव्या असतील विदाऊट फेसबद्दल तर तशी कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्लीज. आणि चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.